कोणी हा मेलेला साप मुद्दामून अपमान करण्यासाठी माझ्या पित्याच्या गळ्यात घातला त्याला क्षमा नाही. मी माझ्या पित्याला स्मरून त्याला शाप देतो की तक्षक नागाच्या दंशाने आजपासून 7व्या दिवशी त्याचा मृत्यू होईल. अरे रे हात झाला बाळा बाळा काय करून बसलाय तू? तात तुमचा अपमान करणाऱ्याला दंड घडवायलाच हवे म्हणून मी त्याला शाप दिला की तक्षक नागाच्या दंशाने 7 दिवसात त्याचा मृत्यू होईल. नागाच्या भारात एखाद्याला मृत्यूदंडासारखा शाप देणे योग्य नाही बाळा. अरे तू ज्याला शाप दिलाय तो लहान सहान माणूस नाही. सत्कर्माने न्यायनीतीने राज्य करणारा राजा प्रीतीत राजा आहे. गैरसमजुतीमुळे त्याच्यातून चूक घडली असेल त्याची त्याला जाणीव करून द्यायला शाप देणे नाही. तुझी ही कृती म्हणजे ब्रह्मगळा लागला काळा बट्टा आहे. जा आत्ताच्या आता जाऊन शाप घेऊन ये. ठीक आहे तात रागाच्या भरात मी त्यांना शाप दिला. आता या शापातून मुक्त होण्यासाठी मी त्यांना उशाप देऊन येतो. तुम्ही आपल्या तपश्चर्येत मग्न व्हा. धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द कधीही परत घेता येत नाही. माहित आहे मुनिवर्य तुमचा शब्द खोटा होणार नाही. त्यामुळे माझ्या तोंडातून अपशब्द बाहेर पडले. करू नये ते कृत्य करून मी मोकळा झालो. एक वेळ क्षमा असावी गुरुवर्य. तुमचा शब्द खोटा होणार नाही पण त्याची प्रखरता कमी करण्यासाठी मला उच्चाप देवा महाराज आपणास मी विनंती करतो. ठीक आहे महाराज. ऐक पूर्वी खटवांग नावाचा राजा होऊन गेला. त्याने 3 खटकात प्रभूला प्रसन्न करून घेतले. राजा राजा तुला 7 दिवसांची मुदत आहे. तू या काळात श्रीमद भागवताचे पारायण कर. तू या संकटातून मुक्त होशील. चतुर्भुज नारायणा कमलाकांता मधुसूदना तुझी लीला आघात आहे. तुझा नामघोष करीत मी या निर्णी लोकात भ्रमण करीत आहे. तहान भूक याची तर मला कधी आठवणच येत नाही. तुझे रूप डोळ्यासमोर आले की मी तुझ्या बुद्धीत पतील. नारायण नारायण तुझा नामघोष करीत मी कधी राजा परीक्षिताच्या दरबारात येऊन पोचलो हे समजले देखील नाही. आता या ठिकाणी सत्कर्मी परीक्षिताची भेट घेऊन पुढील ठिकाणी प्रस्थान करावे हेच.
नारायण नारायण नमो आज आमच्याकडे कसे काय? राजा परीक्षित, माझे येणे बहुतांश लोकांना आवडत नाही. मी सरळ शेतीचा कलीचा कळलाव्या नारद आहे. मी इथले तिथे तर तिथले इथे करतो अशी माझी विशेषता असताना माझे मनभावे स्वागत करतो. नारायण नारायण. तुम्ही साक्षात प्रभूचे दूत आहात आणि तुमचा आशीर्वाद तेच प्रभूचे आशीर्वाद असे आम्ही मानतो. राजा परीक्षित, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत? तुमच्यावर नक्की कोणतं संकट आलंय? बोला बोला राजे बोला. अनाभाने विचारातून एक चूक झाली. मृगेला गेलेल्या ठिकाणी मी श्रमिक ऋषीच्या गळ्यात मेलेला सर्प घातला. काय? मेलेला सर्प? होय, श्रमिक ऋषी तपश्चर्यात मग्न होते. मला वाटले की ते मुद्दामहून नाटक करीत आहेत. म्हणून क्रोधात येऊन मी ते कृत्य केले. मग पुढे काय? मग श्रमिक ऋषीचा पुत्र शोणी याने मला शाप दिला की तक्षक नागाच्या दंशाने 7 दिवसाच्या आत तुझा मृत्यू होईल. अरे बापरे, म्हणजे तुमचं आयुष्य आता फक्त 7 दिवस? होय, पण मग शोणी ऋषींना विनंती केल्यानंतर त्यांनी मला शाप दिला की तू श्रीमद भागवताचे पारायण कर. तू या शापातून नक्की मुक्त होशील. ठीक आहे, आता पुढे काय? मुलीवरील तुम्हाला भगवंताने तिथे पाठवले. आता तुम्हीच मला मदत करा. राजा परीक्षित, मला भगवंताने इथे पाठवले आहे हे खरे आहे. स्वयंभू मन्वंतराच्या नंतर झालेल्या सृष्टीक्रमाच्या विस्तारासंबंधात मी बाधा आणत आहे असा विचार करून दक्ष प्रजापतीने मला कुठेही स्थिर न राहता सतत भटकत राहणार शाप दिला. त्या शापामुळे कदाचित आज मी तुमच्या दरबारात येऊन पोहोचलो. ही त्या जगतपालक नारायणाचीच कृपा. नारायण मला श्रीमद भागवताचे पारायण कोणी व कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. राजा परीक्षित, श्रीमद भागवताचे पारायण करण्यासाठी तू शुकदेवाला आव्हान कर. श्री शुकदेव हे विष्णूचे परमभक्त आहेत. ते आल्यावर त्यांचे स्वागत कर आणि त्यांची पाठची पूजा कर. पण त्यांना श्रीमद भागवताचे पारायण करण्यासाठी विनंती कर. ते नक्कीच तुमच्या विनंतीला मानतील. ब्रह्मदेव समुद्र ठिकाणी हवनाला बसला हे पाहून सारे राक्षस खळवळून उठले. तपश्चर्येला गालबोट लावून ती भंग करण्यासाठी सारे दैत्य स्वर्गावर चाल करून गेले. मास्क किती हाडले रे? नाही का नो म्हाका हांगा कित्याक बोलयला? मी आपलो सागरात आनंदात लोळत होतो. मन माझ्या कळत होतो. अरे माझ्या बाबा, सगळे दैत्य हांगा असत, एकापेक्षा एक पेलवान असत.
आणि माझं रे बाबा उघडच किती गेलो शंखासुरा ब्रह्मदेव समुद्राजवळ होण्यासाठी बसलाच आहे. कशासाठी? तर दैत्यत्वाचा नाश करून दैत्याने काबीज केलेला स्वर्ग देवांना परत करून देण्यासाठी याच्याजवळ अधमा निगमा 6 शास्त्रे 18 पुराणे व 4 वेद आहेत. या वस्तू त्यांच्याजवळ हस्तगत केल्या तर ब्रह्मदेव शक्तिहीन होईल आणि त्याशिवाय हे काम दुसरा कोणीही करू शकत नाही. शंखासुरा ब्रह्मदेवाकडून ह्या वस्तू हस्तगत झाल्याच पाहिजे. होतील ना? भय कोणा तो भय ना मा अरे शंखासुरा, तुझे नाव ऐकता सारे लोक थराथरा कापतात आणि तू रे कोणाला भीतोस? अरे मी कोणाला भीत नाही. हांगा फक्त 3च भय असत. पहिलं भय देवळान देवाचं, दुसरं भय रानात वाघाचं, तिसरं भय या सगळ्यां या शंकासुराचं. अरे शंखासुरा, तू काय बाराखडी म्हणतोयस काय? 12 खडी काय? खडी साखर म्हणाल, खडी साखर. शंखासुरा, आता हसणे बंद कर. लवकर त्या वस्तू हस्तगत कर. चुप म्हाका अशें तो बंद कर. मी खंयसर मायना तुमका. मी लांब बसून जाय. अरे मग यात एवढं मोठंसं काय आहे? लांबगाव तर आपलं जवळ आहे ना. अहो हे लांबगाव ना ते देवदासाचे मावळ आहे. माझे गाव लांब असं ते. बरं ते काही असू दे, तू लवकर त्या वस्तू हस्तगत कर. ठीक आहे. किस 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 किस? अरे किस 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 म्हणजे काय? सांग ना. याचे दाणे कोरोना झाला कोरोना. अरे मग तो जाण्यासाठी काही उपाय नाही का? उपाय असा तर एक भला मोठा संयुक्त तो घेतो. ह्या मुळाची दाणी आणि एका भितर बसवतो आणि उकडून खाल्ला. कोण? ब्रह्मदेव. हो ब्रह्मदेव ना कोरोना खाल्लास. बरं ते असू दे, तू लवकर त्या वस्तू हस्तगत कर. आशीर्वादामुळे या सृष्टी रचनाच्या कामात मग्न असताना मन प्रसन्न असतं. परंतु माझ्या या कार्यात कित्येक असुरे आडवे येत आहेत. हे मधुसूदना, कमला कांता, कमला नयना, तुमच्या आशीर्वादामुळे माझं कार्य निर्विघ्नपणे पार पडत आहे. परंतु आज शंकासुराने माझ्या हातातली वेद पुराणे पळवून नेले. माझ्या या वस्तू मला परत हव्या नारायणा. मला खात्री आहे माझ्या या वस्तू तूच मला परत आणून देशील. धाव पाव श्री हरी, धाव पाव श्री हरी, धाव पाव श्री हरी. गोपाळा माझ्या हातातली अगमा लगमा 6 शास्त्रे 18 पुराणे आणि 4 वेदांचे हरण केले. हे नारायण, माझ्या या वस्तू मला परत मिळा. मला खात्री आहे नारायण, माझ्या या वस्तू तूच मला परत आणून देशील. माझी लाज तुमच्या हातात आहे नारायण, माझी लाज तुमच्या हातात आहे.
तुमचे वेद घेऊन शंकासुर आता खोलवर समुद्रात लपून बसला आहे. तो या अवतारात सापडणार नाही. त्याला अवतार घडवण्यासाठी मी मत्स्यावतार धारण करतो. त्या दुष्टाचा संहार करतो आणि तुमचे वेद परत तुमच्या पाशी आणून देतो. तुम्ही स्वस्थानी गमन करा. ठीक आहे. हा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. येतो. आणून दे. काय ब्रह्मदेव वेळ टाकले? कसले वेळ? चेष्टा नको शंकासुरा. ब्रह्मदेवाचे वेद कुठे आहे? मला काय माहित? ते काय लोक विचारणार आहे? हा काय विचारता? ब्रह्मदेवाने सांगितले आहे की त्याचे वेद घेऊन तू समुद्रात पाहलाय. बऱ्या मुलाने वेद वापस कर, नाही तर लढाई कर. काय लढे मारून चल म्हणतोय? मी नाही केलं तो लढे मारून. तू चल मला शेतात लढे मारून चल म्हणतोय तो. वेद परत नाही केलेस तर 5 खंडे करेल. आता मी ह्या वेळेला ओळखलो. याच्या बाबतीत पुढचं 5 खाणी खंड उपाच आलो आणि ओनूचं 5 खाणी कितकं झालं ना? हे कम्प्युटर चलશે ना? ह्या खाणी झालो. थट्टा नको शंकासुरा. तुला जर तुझ्या ताकदीचा गर्व झाला असेल तर माझ्याशी मल्लयुद्ध कर. हे मल्ला आणून चल म्हणतो. शिक्षणावर मी रे तो मल्ला आणून. अरे नाही काय हो केवढं सोपं आणि मी केवढं रे. ह्याच्याकडे मी मला येतं का? लोक हसताले मला भागा. हो शंखासुरा, हा साक्षात परमेश्वर अवतार आहे. तो तुम्हाला युद्धासाठी आव्हान देत आहे. ह्याच्यात शक्ती व युक्ती याचा संगम झालेला आहे. याच्याशी मागा लढाई करू कुठे? आता याला कसं सोडणार नाही. चाकू आणला गाडीवर सारखं करताना चाकू घेतोय. बोरा आता मी ह्याला दोरी ना मग कसं कापून येतोय. आता रे किरे गुरु दिवचले वयताना ते चामर गावलो म्हाका. तेका सांगले मी क्या तुझी बायल बायक पडल्या म्हणून. तो बाबा ती पोटली थंय सांडली आणि धावूक लागलो. मी बघतोय मग त्याला भितर रापी असली बरी. आता मी ह्याच्या काढते नो म्हणताय नो म्हणतात काढली. आता रे काय करू? यांची लीला अगाध आहे. ह्या धर्तीवर ज्या ज्यावेळी पापांचा भार वाढला जातो त्या त्यावेळी अवतार धारण करून ते सर्व विघ्नांचा विनाश करतात. वैकुंठाधिपती श्रीहरी विष्णू हे या सृष्टीचे पालन करते आहे. आपल्या मायेवर नाचवणारे वैकुंठाधिपती श्रीहरी विष्णू म्हणूनच तर श्रेष्ठ आहे. त्यासाठी माझ्यासारख्या पामराकडे शब्दच नाही. हे प्रभू नारायण, तुझ्या वराह रूपास कारण ठरणारे जय विजय म्हणून हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप म्हणून जन्माला आले. त्या मागे तुझीच लीला कारण.
कश्यप पत्नी दिती ही राक्षसांची माता. तिच्या अविवेकी कृत्यामुळे कश्यपाने तिला हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपूची माता होणार अशी चेतावणी. हिरण्याक्ष म्हणजे तो ज्याचे डोळे सोनेरी रंगाचे आहे आणि हिरण्यकश्यपू म्हणजे तो ज्याचे सारे अंगच सोनेरी रंगाचे आहे. हे भगवंता, तुझ्या लीलेमुळेच हे जन्माला आणि तुझ्या मायेमुळेच त्यांना साऱ्यांचा विसर पडला. हे फक्त तुझीच लीला आहे. हे भगवंता, माझे पिता सृष्टी निर्माता ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीच्या कार्यात मग्न असताना त्यांच्या समोर एक मोठी समस्या होती. ती म्हणजे पाण्यात रुतून बसलेल्या पृथ्वीची. पृथ्वी पाण्यावर स्थिर केल्याशिवाय विश्व निर्माण करता येत नाही. या विवंचनेत असताना ब्रह्मदेवांना शोक आला आणि त्यांच्या नाकपुडीतून एक छोटेसे वराह पिल्लू बाहेर पडले. आणि पाहता पाहता ते छोटेसे वराह पिल्लू अगरबंब रूप धारण करते झाले. तो महाकाय वराह इतर कोणी नसून साक्षात ईश्वरा तूच आहे. पृथ्वीच्या शोधासाठी तू सागरात मुसंडी मारली आणि तिकडे हिरण्याक्ष पिशाच्यासारखा ब्राह्मणावर अन्याय करता झाला. ब्राह्मण ऋषींना सळो की पळो करून सुटले. हे भगवंता, आता त्या सर्वांचे रक्षण तूच कर. नारायण. अरे कोण आहे? मी असुर सम्राट हिरण्यकश्यपाचा सेवक आहे. अरे पण हिरण्याक्ष कुठे आहे? तो घराकडे आहे. काय करतोय? तो चादर घेऊन असा लपून बसला आहे. येत नाही का? नाही, तेव्हा फोन करावा लागेल. बघतो इथं रेट नाही तुमच्या गावात. नकावर जाऊन बघतो. नारदा, तू हे काय चालवलं आहेस? ह्या माझ्या राज्यात नारायण नामाला बंदी आहे. सारे यज्ञयाग बंद आहेत. ह्या माझ्या राज्यात देवांना अभिर्भाव मिळणार नाही. अरे हिरण्याक्ष, हे तू काय करतो आहेस? आम्हा राक्षसांना स्वर्गापासून लांब ठेवून हे सारे षडयंत्री देव स्वर्ग सुख भोगतायत. हे आम्ही का म्हणून खपून घ्यावं? या सृष्टीवर देवाप्रमाणे आम्हा दैत्यांचाही तेवढाच हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आम्ही काही लेचे पेचे नाही आहोत. आमच्याही मनगटात ताकद आहे. देव म्हणजे कोण श्रेष्ठ आहे काय? नारायण नारायण, मी तसं कुठं म्हटलं? खरं म्हणजे तुम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहात. हे देव म्हणजे तुमच्या समोर अगदी पालापाचोळा आहे. तुम्ही कोठे आणि ते कोठे? नव्हे नव्हे, तसं नव्हे. म्हणजे तुम्ही कोठे आणि ते कोठे? खरं म्हणजे देव तुम्हाला पाहून अगदी थरथर कापताय. पण एक मात्र आहे, ते कधी तुमचा केसानं गळा कापतील हे सांगता येणार नाही. नारदा, तुला नक्की काय म्हणायचं आहे? केसाने गळा कापून मारण्या एवढे आम्ही काही लेचे पेचे नाही आहोत. लाख मारीत त्याचे पाणी काढेल. हो हो, तेवढंच तर तुम्हाला कळतं ना. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की तुम्ही शक्तीवर विसंबून राहा आणि ते देव युक्तीवर. ते कधी हरवल्यासारखे दाखवून 2 पावले मागे जातील आणि कधी 4 पावले पुढे येऊन तुम्हाला हरवतील. हरवतील मला? अरे मी हिरण्याक्ष आहे. हो हो, हिरण्याक्षतः मी कुठं नाही म्हटलं. त्याची फळ नारायण नारायण. विष्णू वराह अवतार घेऊन मला मारणार काय? आता बघतो तो माझ्या हातून कसा निसटतो ते. विष्णू, कुठं आहेस? हिम्मत असेल तर ये समोर आणि कर माझ्याशी 2 हात. हे विष्णू, तू माझ्या दैत्य बांधवांना कपटानं मारला आहेस. असेल हिम्मत तर ये समोर आणि कर माझ्याशी 2 हात. नाही तुला यमसदनाला पाठवला तर ना हिरण्याक्ष म्हणून सांगणार नाही.
गडे भरले आहे हो म्हणायला तयार. अरे मला मरायला तयार हो म्हणणारा तू आहेस तरी कोण? तुझा काळ विष्णू. हा रानातला वराह, हा रानातला वराह आणि हा मला काय मारणार? खरं तर तू माझ्या समोर उभं राहण्याचं धाडसच कसं केलंस? हे नरधर्मा, आज तुझ्या पापाचे घडे भरले आहे. तुझ्या दुष्टकृत्याने या पृथ्वीवर पापाचा भार वाढला आहे. पृथ्वीवरील पापाचा भार हलका करण्यासाठी तुझा काळ होऊन मला अवतारी व्हावे लागले. अरे धर्माधर्माच्या गोष्टीवर वेळ का वाया घालवतोयस? तोंडानं बोलणं फार सोपं असतं. असेल हिंमत तर ये समोर आणि कर माझ्याशी दोन हात. नाही तर तुला क्षणात हात पायाखाली बुडवला तर नाव विराट म्हणून सांगणार नाही. असं असेल तर होऊ जाऊ दे दोन हात. होऊन जाऊ दे. हे भगवंता, तुझी लीला अगाध आहे. गौस इकडे तुझ्या जन्माची वाट पाहत असताना तू तिकडे गोकुळात कधी पोचलास हे समजले देखील नाही. तुझे बालरूप पाहण्यासाठी, तुझी बालक्रीडा पाहण्यासाठी सारे देवदेवता भक्तजन मनाने आतुर झालेले आहेत. सगळ्यांच्याच मनात तीव्र इच्छा निर्माण झालेल्या आहेत. हे भगवंता, तुझी लीला अपार आहे भगवंता. नारायणा पापड झाला आहे. त्या बालकाला शोधून यमसदनी पाठवलंच पाहिजे. तो विष्णू माझा मृत्यू म्हणून जन्माला आला आहे का? मग ठीक आहे, त्या बालकाला शोधून काढण्यासाठी मी पुतनाला इथे येण्यासाठी आवाहन करतो आहे. हे पुतना, असेल तर तू इथे ये. हा पाऊस तुला आवाहन करतो आहे. हे पुतना, असेल तर तू इथे ये. हा पाऊस तुला आवाहन करतो आहे. हा पाऊस तुला आवाहन करतो आहे. विष्णूने बाल रूपात जन्म घेऊन तो गोकुळामध्ये वाढतो आहे. तुला माझी आज्ञा आहे, जा आत्ताच्या आत्ता गोकुळात जाऊन त्या बालकाला शोधून काढ आणि मारून टाक. जा, माझ्या वधकर्त्याला मारल्यानंतरच माझ्या दर्शनाला ये. जा जा.
या वरामुळेच आपण चिरंजीवी झालो. मरण हे आपल्याला येणारच नाही ह्या दृष्टीने तो सगळ्यावर अन्याय अत्याचार करू लागला. लहान थोर दीन दुबळ्यावर त्याने आपली दहशत बसवली. नारायण नामास आपल्या राज्यात बंदी टाकली. जो कोणी नारायण नाम घेत असे हिरण्यकश्यपू त्याला देहदंडाची शिक्षा देत असे. हिरण्यकश्यपूच्या या वागण्यामुळे सारेच जण त्रस्त होते. पण दैवी लीला मात्र वेगळीच होती. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा तर नारायणाचा निस्सीम भक्त. त्याचा तर नारायण जप सतत चालत होता. तसे प्रत्येकाने वागले पाहिजे. या माझ्या राज्यात देवतांना स्थान नाही. यज्ञ यागावर बंदी आहे. तो कपटी विष्णू माझ्या हातात सापडू दे. हिरण्याक्षाचा वध करून तो सुखी राहू शकणार नाही. माझ्या या गदेचा एकच प्रहार त्याच्या मस्तकी घालून त्याला जमिनीत दाबून टाकीन. खरंच नाव सांगीन हिरण्यकश्यपू म्हणून. म्हणे जगाचा पालन करता. अरे तो माझ्या समोर येण्यास घाबरतो. तो या जगाचं पालन काय करणार. या जगाचा पालन करता मी आहे. या सृष्टीचा राखण करता मी आहे. मी पालन करता आहे. खरं म्हणजे या माझ्या राज्यात त्या विष्णूचं नाव घ्यायला बंदी आहे. पण माझा पुत्र प्रल्हाद मला तोड कशी पाडतो. त्याच्या मुखातून निघणार तो नारायणाचा नामजप कसा बंद होईल हे समजत नाही. लहान अजाण बालक म्हणून आतापर्यंत त्याच्याकडे डोळे झाक केले. पण आता प्रकरण हाताबाहेर गेलाय. याला जिवंत ठेवला तर माझा वरदान कमी होईल म्हणून याला खोल समुद्रात बुडवला. उकळलेल्या तेलात टाकला. भडकलेल्या अग्नीच्या ज्वालाने पेटवला. उंच डोंगराच्या कठड्यावरून त्याला खोल दरी ढकलून दिला. एवढंच काय सर्पदंश केला. विष प्राशन करावयास लावले. हत्तीच्या पायाखाली तुडवला. पण हा या सर्वातून जिवंत सुटला. आता याला जिवंत ठेवता कामा नये. कोण आहे तिकडे. महाराज जसा असेल तसा त्या प्रल्हादला माझ्यासमोर हजर करा. आज्ञा महाराज. नारायण नारायण हरी 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 नारायण नारायण हरी हरी. नमस्कार करतो. तुझा नमस्कार केला खड्ड्यात. तुला किती वेळा सांगितलं त्या नारायणाचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस म्हणून. अरे मी या त्रिभुवनाचा सम्राट आहे. सारे देव माझ्या आज्ञेत आहे. अरे तो विष्णू कपटी आहे. असे बोलू नका. तो या विश्वाचा चालक आहे. चराचरात या साऱ्या सृष्टीत तो सगळीकडे पसरलेला आहे. नारायण हरी नारायण. अरे तुला किती वेळा सांगितलं त्याचं नामस्मरण माझ्यासमोर करू नकोस म्हणून. अरे जो माझ्यासमोर येण्यास घाबरतो तो या विश्वाचं संचालन काय करणार. अरे या विश्वाचा संचालक मी आहे. मी माझा भाऊ तुझा चुलता हिरण्याक्ष याचा वध त्या कपटी विष्णूने केलाय. अरे तो विष्णू हा दैत्यकुळाचा शत्रू आहे. नाही तर भगवान नारायण कुणाचे शत्रू नाही. ते या विश्वाचे पालन करते आहे. नारायण हरी नारायण. तुला कितीही सांगितलं तरी ते पालथ्या गडावर पाणी. त्या कपट्यानं तुझ्यावर काय जादू केली तेच समजत नाही. अरे तुला कित्येक वेळा देहदंडाची शिक्षा केली. अरे तुला मरणाची भीती नाही वाटत. जन्माला आलेला माणूस कधीतरी मरणारच. त्यासाठी का घाबरायला हवं. तो हरिनारायण माझ्या पाठीशी असताना मला मरणाची भीती कसली. नारायण हरी नारायण. तू मला उलट उत्तर करताय. अरे तुझा तो हरिनारायण आहे तरी कुठे. माझा हरी इथे प्रत्येक कणाकणात घडून राहिला आहे. तो झाडात आहे, पाण्यात आहे, पशु पक्षात सर्वात तो आहे. विश्वव्यापी भगवान नारायण कुठे नाही असं होऊ शकत नाही. हो कुठं नाही असं होऊ शकत नाही. तर मग मला सांग तुझा तो हरिनारायण या दगडी थांबत आहे का. अवश्य. तसं असेल तर हा थांबत जमीनदोस्त करून टाकतो. मग पाहतो तुझा तो हरिनारायण कुठे आणि कसा लपून राहतो ते.
करेल. ही आकाशवाणी ऐकूनच माझ्या अंगाचा तिळपापड झाला आहे. देवकीच्या पोटी जन्माला येणारा आडवा पुत्र माझा वध करेल. ही आकाशवाणी ऐकूनच माझ्या अंगाचा तिळपापड झाला आहे. मी कुणालाच भीत नाही. मग ही मरणाची भीती मला हे देव का घालत आहे? मी कंस आहे, कंस. माझा मृत्यू कोण करतो आहे तेच मला पाहायचं आहे. माझा या कंसाचा मृत्यू कोण करतो आहे तेच मला पाहायचं आहे. नमोद नमः कंसा, नमोद नमः. नमोद नमः नारद मुनी, नमोद नमः. काय कंस महाराज, कसं काय चाललंय तुमचं? हे चाललं आहे, पण माझा मृत्यू ऐकून मी जरा अस्वस्थ झालो आहे. मी माझे मरण टाळण्यासाठी प्रयत्न करतो आहे, पण त्यात मला